फक्त 5 मिनिटात मिठाई करून तयार झाली तर। आणि अशीच मिठाई ना मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तोंडात टाकली की विरघळेल इतकी सुरेख झालेली आहे आणि जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही आणि जास्त साहित्य सुद्धा लागत नाही। रेसिपी जर म्हणाल ना तर इतकी सोपी रेसिपी आहे ना, अगदी लहान मूल सुद्धा आहे ना आनंदात करेल इतकी छान आणि स्वस्तात मस्त मिठाई आपण घरीच करणार आहोत। आणि ही मिठाई आहे ना मी बनवली आहे 2 लेयर मध्ये। आणि ज्या वेळेस बघा आपण मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये अशी डबल लेयरची जेव्हा मिठाई बघतो ना तर त्यावेळेस अक्षरशः तोंडाला पाणी सुटतं की अशी मिठाई आपल्याला घरीच आणि कमी साहित्यात करता आली तर इतकी। त्यासाठी ना साहित्य सुद्धा आपल्याला अगदी कमी आणि मोजकच लागणार आहे। तर इथं बघा मी मिल्क पावडर असतील, मिल्क पावडर घेतली। आता मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता। तर इथं मी जी घेतली आहे ना तर ही गोविंद मिल्क पावडर घेतलेली आहे। आणि याचं प्रमाण जर सांगायचं जर झालं तर 1 कप किंवा घरातली कुठलीही 1 वाटी तुम्ही सेट करू शकता। 1 वाटी मिल्क पावडर घेतली। आता इथे एक पॅन ठेवलाय, यामध्ये ना अर्धा कप दूध घातलेले आहे मी। आणि हे दूध आहे ना घरचं दूध आहे, म्हशीचं दूध घेतलेलं इथं। याने आहे ना जी बर्फी बनवतो आपण त्याला फ्लेवर खूप छान येतो। यामध्ये घालायचे आपल्याला 2 चमचे तूप। तर बघा तूप सुद्धा जास्त लागणार नाहीये। आणि बऱ्याचदा आहे ना असं असतं की दूध आटवून मग मिठाई केली जाते, तर अगदी सिंपल आणि साधी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे, जेणेकरून आहे ना अगदी झटकीपट ही रेसिपी आपल्याला ही मिठाई घरच्या घरी करता येईल। आणि हे चांगलं आहे ना बघा ढवळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। यामध्ये घालायची आपण 1 कप मिल्क पावडर घातली ना की हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। आणि जर तुम्हाला या स्टेजवर जर वाटलं की दूध घातलेलं कमी वाटतंय तर लगेच घालायची गडबड करू नका, कारण काय होईल मिश्रण अगदीच पातळसर होऊन जाईल। म्हणून आहे ना मिश्रण पूर्ण ही मिल्क पावडर आहे ना जशी जशी यामध्ये मिक्स होत जाते ना तशी तशी बघा आपल्याला अंदाज येतो की यामध्ये दुधाचं प्रमाण किती अजून लागेल। तर मला ना यामध्ये अजून अर्धा कप म्हणजे पहिला 1 कप आणि नंतरचा अर्धा कप म्हणजे असं आहे ना छोट्या कपाने जर मेजरमेंट सांगायचं जर झालं तर 1.5 कप इथं दूध घेतलेलं आहे मी। आणि आपले चहा प्यायच्या वाटीने जर मेजरमेंट सांगायचं जर झालं तर अर्धी वाटी आहे ना मी इथं दूध घातलेलं आहे। आणि दुधाचं प्रमाण आहे ना अगदी जास्त सुद्धा दूध लागत नाही, मोजक्याच दुधामध्ये ही मिठाई घरच्या घरी करून तयार झालेली आहे। आणि याचा आहे ना आपल्याला चांगला असा गोळा करून घ्यायचा आहे। तर बघा मिश्रण शिजत असताना आहे ना थोडासा अंदाज येतो आपल्याला की हे मिश्रण अगदी दाटसर झालेले। आता इथं आहे ना एक केकची टीन घेतलेली आहे मी, यामध्ये तुपाचा हात लावून घेतलाय आणि यातलं आहे ना अर्धच बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय। तर मी काय करणार आहे पहिल्यांदा आहे ना हातानेच असं सेट करून घेणार आहे, कारण मिठाईचं प्रमाण थोडंसं कमी होतं माझं, म्हणून आहे ना हाताने मला सेट करायला अगदी इझी पडलं आणि सोपं सुद्धा जातं। पण थोडंसं आहे ना वरतून हात देण्यासाठी मी जे आपलं उलटणं असतं ना त्याचा वापर केलेला आहे। आता हे ना मी चांगलं सेट करून घेते, तोपर्यंत तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय। तुम्हाला व्हिडिओ जर आहे ना आवडत असेल तर लाईक करा आणि नसेल आवडत तर डिसलाईक करा। आणि हा व्हिडिओ ना या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या बहिणी राखीसाठी भावाकडे जाणार असतील ना तर त्यांना आहे ना ही मिठाई अगदी झटकीपट करता येईल आणि बाजाराची आहे ना महागड्या मिठाई घ्यायची आपल्याला गरजच लागणार नाही। तर हे बघा बोलता बोलता चांगलं हे सेट झालेले पसरून घेतलेले एकसारखं। आणि यावरती आहे ना मला चांदीचा वर्क मिळाला नाही, म्हणून मी काय केली अगदी सिंपल ही मिठाई केली आहे, पण टेस्टी खूप छान झालेली आहे। आता इथं आहे ना 1 कप 1 चमचा आहे ना मी जे पोहे खायचा जर चमचा जर म्हणायचं झालं तर 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा कोको पावडर घातलेली आहे। ज्या चमच्याने साखर घातली त्याच चमच्याने 1 चमचा मी दूध घातलेले, हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। कोको पावडर थोडंसं कडवट असतं म्हणून यामध्ये मी साखर घातलेली आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय आणि आपल्याला डबल लेअरची बनवायची म्हणून मी आहे ना चॉकलेटचा लेअर वरती देऊन घेतलाय। हातानेच हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। तर बघा हाताने आहे ना अगदी एकसारखं पसरलं जातं आणि कुठं जाड कुठं पातळ थर आहे याचा आपल्याला अंदाज येतो। आणि हाताने पसरल्यानंतर आहे ना तुम्ही
उलटनं जे आपण स्पॅच्युला घेतलाय ना त्याचा सुद्धा वापर करू शकता। छान असं मी पसरून घेतलेलं आहे। आणि ही मिठाई आहे ना करत असताना माझ्या छोट्या मुलांनी 2 ते 3 वेळा विचारलं मला की ही मिठाई तू कशासाठी करतेस। त्याला 2 ते 3 वेळा सांगितलं की ही मिठाई मी माझ्या भावासाठी करतेय। पण म्हटलं तुझ्या भावासाठीच करणार आहे का, आमच्यासाठी नाही करणार आहे का? तर म्हटलं ठीक आहे, आपण घरी सुद्धा करूया आणि जाताना सुद्धा घेऊन जाऊया। तर बघा हे ना चांगलं एक अर्धा ते 1 तास मी साईडला ठेवणार आहे, त्याच्यामुळे ना हे चांगलं सेट होईल। आणि बघा अर्धा ते 1 तास झालेला आहे। फ्रीजमध्ये मी सेट करायला ठेवलं नव्हतं, रूम टेम्परेचरवरच चांगलं सेट करून घेतलेले। आता ना आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात। वड्या सुद्धा आहे ना अगदी व्यवस्थित अशा पडतात याच्या, दिसायला आणि खायला अगदीच छान झाली ही मिठाई। मुलांना तर खूप आवडली आणि ही मिठाई आहे ना मला राखीच्या वेळेला सुद्धा करावी लागणार आहे, त्यासाठी आहे ना मी अगदीच थोड्या प्रमाणात बनवली। इथं बघू शकता याचे काप सुद्धा आहे ना खूप छान झालेले आहेत आणि ही मिठाई आहे ना अगदी सहजपणे आपल्याला काढता सुद्धा येते। बाहेर मिठाईवर खर्च करण्यापेक्षा घरीच अशी अगदी मोजक्या साहित्यामध्ये बघू शकताय खूप छान झाली मिठाई। आणि ज्यावेळेस मुलांनी खाल्ली ना ही मिठाई तर त्याला सुद्धा खूप आवडली। तो तर मला म्हटला की इथून पुढे आपण बाहेरची मिठाई बिलकुल आणायची नाही, आपण घरीच बनवायची। आणि अशाच फ्लेवरमध्ये मला त्यांनी दुसरी सुद्धा मिठाई बनवायला लावलेली आहे। तर अशी मिठाई तुम्ही करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका।